नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती नक्कीच धक्कादायक असणार आहे. मित्रांनो, आता त्या शेतकऱ्यांना मोठा दणका मिळालेला आहे ज्यांचा आधार क्रमांक थेट 5 वर्षासाठी काळ्या यादीत जाणार आहे. पीक विमाच नाही तर कोणत्या योजनेचाच लाभ मिळणार नाही आणि कोणत्याही योजनेचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार नाही. हे असे कोणकोणते शेतकरी आहेत, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी पीक विमा काढण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरू होत असून शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेअंतर्गत मृग बहारासाठी ही योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र पीक विमा योजनेत वाढलेले गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शेतात प्रत्यक्ष पिकाची लागवड न करताच बोगस पीक विमा काढून रकमेची उचल करणाऱ्यांचे आधार क्रमांक आता थेट 5 वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. मित्रांनो, ज्या व्यक्तींचा आधार क्रमांक काळ्या यादीत टाकला जाईल त्यांना पीक विमा पुढील 5 वर्षे शासनाच्या कोणत्याही कृषी किंवा इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच प्रत्यक्ष पाहणीत बोगस विमा उतरवल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करून फायदेशीर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. नवीन हंगामात अशा बोगस प्रवृत्तींना कायमचा आळा बसावा या उद्देशाने शासनाने हे कडक आदेश जारी केले आहेत. मित्रांनो, गेल्या काही वर्षात केळी यांनी खरीप पिकांच्या विम्यात बोगस दावे दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात केळी पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल 44,000 हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा काढण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. कृषी विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या विम्याच्या हप्त्यापोटी 38 कोटी रुपयांची रक्कम यापूर्वीच जमा केली असून यंदाच्या हंगामात बोगस पीक विम्याचे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाने आत्तापासून विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मित्रांनो, पीक विमा योजनेत धान, भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मक्का, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस आणि कांदा या पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना भाग घेता येईल. या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅगची नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पीक घेणारे सर्व शेतकरी या योजनेत आपला सहभाग नोंदवू शकतात. ई पीक पाहणी व विमा घेतलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त करण्यात येणार आहे.